संघाचा संघ नायक एका बाजूला प्रसाद वतारे, त्यांच्या बरोबर प्रणिक ही प्रारंभिक जोडी 12 मध्ये 19. बारा मध्ये करायचे 19-19 धावा, 9.5चा रिक्वायर्ड रन रेट. त्यांना प्रत्युत्तर देत असताना देण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानावरती सायगाव संघाकडून सलाबीची प्रारंभिक आघाडीची जोडी दाखल केली जाते. या संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूची ख्याती पाहिली तर सायगावचा विराट कोहली म्हणून ज्याला नेहमी बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो, तो बॅटर स्ट्राईक एंडला प्रसाद वतारे, दुसऱ्या बाजूला त्यांची साथ देण्यासाठी प्रणिक दाखल झालेत. तर तिसऱ्या बाजूला तर गोलंदाजी ट्रॅकवरती कोण येईल चला चर्चा करू नका प्लीज. चला कोलेवाडी घाई करा, कारण याच्यानंतर पहिल्या फेरीच्या काही मॅचेस शिल्लक आहेत. आयोजकांना एखादा कठोर निर्णय घ्यायला लागेल असं प्लीज विनंती आहे की कोणी करू नका. वेग कमीत कमी खर्च करण्याचा आपणही प्रयत्न करूयात. 12 बॉल मध्ये करायचे 19. मॅच होते ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती जर्सी नंबर 11 संकेत आलाय. पहिलं षटक 19चं समीकरण समोर प्रसाद. पहिला बॉलला बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळी पहा अगदी पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक वेळेला प्रसादचा मारण्याचा माणस आपण सातत्याने मैदानावरती पाहता. बॉल जर त्याच्या रडार मध्ये आला तर तो मैदानाच्या बाहेर मेल, अशा पद्धतीचे त्याचा बॅटचा फ्लो आहे. बॅट स्विंग, बॅट फ्लो या बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये फार गरजेच्या असतात. आणि प्रसाद तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर ऑफ सायगाव. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती शफल झाले हवेमध्ये बॉल. या चेंडूवरती फिल्डर वेगाने आलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अंपायरचा सिग्नल आला नो बॉल. 9+2 धावा निश्चितपणे स्कोर कार्ड वरती अर्जी झाली. फ्रंट फूट सनू आहे. अंपायर त्या ठिकाणी बॉलरच्या ते लक्षात आणून देत आहेत की जी बॉलिंग क्रीज आहे, आपला पाय आहे त्या बॉलिंग क्रीजच्या पुढे होता. पंचांना बरोबर लक्ष केंद्रित केलं. नो बॉलचा सिग्नल आलाय. म्हणजे आता संकेत असणार आहे शुभ संकेत, म्हणजे फ्री हिटचा बॉल. इथून प्रसादसाठी फ्री हिट ऑन. बॅटरच्या खिशामध्ये लायसन आणि प्रसाद समोर फुल टॉस बॉल. आता हे निश्चितपणे आपण सोने पे सुहागा म्हणूयात बॅटिंग करणाऱ्या सायगाव संघाच्या दृष्टीनं. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा हलकासा बदलाव. मिड विकेटला सर्कलमध्ये आणलं जातं आणि दुसरा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडंसं पुढे उभं केलंय. म्हणजे मिड विकेटला मागे नाही, सर्कलच्या आतमध्ये नाही, थोडंसं बरोबर सबल ठेवण्याचा प्रयत्न झालाय. चला फिल्डिंगसाठी इतका वेळ नका घेऊ प्लीज. वेळेवरचे निर्बंध आहेत, वेळेवरती प्रत्येक काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे की कमीत कमी वेळ आपण प्लीज खर्च करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या आतापर्यंत 3. फुल यावेळी जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला फटकाला. फाईन लेग झोन मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होईल का, तर नाही होणार. आतमध्ये बॉलला अगदी फेकून दिले, म्हणजे आतमध्ये अडवलं गेले. 3 धावा या बॉलवरती येतील. ती रनिंग खूप सुरेख आहे. 1, 2 and 3 3 धावा या बॉलवरती कन्वर्ट झाल्यात. प्रणिक आणि त्याच्याबरोबर प्रसाद ही जोडी या 3च्या मदतीने रणसंख्येमध्ये हलकासा बदलाव. धावफलकाचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 6च्या घरात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा झाल्यात. म्हणजे इथून समीकरणाचा विचार केला तर 10 मध्ये आता करायचे 13 धावा. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 1-3 13 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या सायगाव या संघाला. तर दुसऱ्या बाजूला एखादी विकेट शोधावी लागेल कोलेवाडीच्या संघाला. एखादी विकेट आली, या पार्टनरशिपला ब्रेक लावला तर जरूर इथून पुन्हा एकदा उलटफेर निश्चित मैदानावरती पाहायला मिळेल. बिगिट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात या बॉलसाठी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या बॉलवरती अर्जित झाल्यात. या 2च्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. 8 आफ्टर कंप्लीटेड ऑफ 4 balls, 8 runs of the scored, loss of none wickets.
3 बॉल फेकून झालेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती अर्जित झालेला आपण पाहत आहे. सायगा विपक्ष कोलेवाडी या दोन संघामधील हा बिग बॅटल. ऑन साइडला पुढे एकदा चेंडू साला अलॉंग द कार्पेट लांगलेगवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत त्या बॉलवरती येईल तिथून एक सिंगल धाव आली आहे. आता हे सिंगल ही रोखणं फार गरजेचं आहे, कारण आपण रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 9.5च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या सायगावच्या संघाला धावा करायची. तिथं नो बॉल आला, थोडंसं चित्र बिघडलं. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय.